नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज गुलाबजामुनची रेसिपी बनवणार आहे। तर दिवाळी विशेष असं हे गुलाबजामुन बनवणार आहे। तर एकदम रसरशीत आणि मध्ये आतमध्ये जाणारे असं पाक सर्व रेसिपी संपूर्ण दाखवणार आहे। यासाठी इथं अर्धा किलो खवा घेतलेला आहे। आता खवा थोडासा घट्ट आहे, तर या वाटीने मी खवा मोजून घेणार आहे। याच वाटीने पीठ पण मोजून घ्यायचे। आता इथे एक वाटीभर खवा झालेला आहे। आता याच वाटीने मी गव्हाचं पीठ वापरणार आहे। इथं अर्धा चमचा छोटासा मी इथं खाण्याचा सोडा टाकलेला आहे। सुरुवातीला सोडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करत गव्हाचं पीठ टाकायचे। आता इथं मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं पीठ टाकलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर जास्त पण एवढं पण पीठ टाकू शकता, तर मी टाकलेलं नाही। आता थोडं थोडं दूध घालून पीठ मळून घ्यायचे। आता एकदम छान असं सैलसर पीठ मळून घ्यायचे। आता इथं मी अर्धी वाटी दूध लागलेलं आहे मला संपूर्ण ह्या पिठाला। आता एकदम छान असं पीठ मळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता इथं असं 20 मिनिट ठेवायचे किंवा चाचणी बनवेपर्यंत। इथं मी चाचणीला कढई ठेवली आणि त्याच वाटीने एक वाटी भरून 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। ते अचूक प्रमाण आहे। या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। आता इथे चाचणी बनवून घ्यायची। तर कोणतीही एकतारी किंवा गोळी होईपर्यंत चाचणी बनवायची नाही। हाताला चिकट लागलं की गॅस बंद करायचा आहे। आता इथे एकदम चिकट लागलेला आहे। आता इथं पाक तयार झालेला आहे गुलाबजामुनचा। गॅस बंद केलाय आणि आता बाजूच्या गॅसवर उतरून ठेवायचं। हाताला चिकट लागलं की समजायचं आपली चाचणी एकदम परफेक्ट झालेली आहे। आता मी इथं गॅसवर कढई ठेवली, तेल गरम करायला ठेवायचे। आता तेल एकदम जास्त तापवायचं नाही, फक्त थोडंसं गरम करायचे। आता मी इकडे तेल गरम होते तोपर्यंत इकडे गुलाबजामुन बनवून घेणार आहे। पीठ एकदा अशा पद्धतीने मळून घ्यायचे आणि छोट्या लिंबाच्या आकाराचे मी इथं गोळे बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने पीठ अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आणि नंतर गोळे बनवायला एकदम सोपं जाते। आता इथे सर्व पीठ मी तोडून घेतलेलं आहे। तर एकसारखे गुलाबजामुन बनण्यासाठी अशा पद्धतीचे ट्रिक वापरा। एखादा मोठं झालं तरी थोडंसं ह्याचं पीठ काढून त्याला असं बनवू शकता एकसारखे गुलाबजामुन। तर अशा पद्धतीने मी गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत, बघू शकता। आता सर्व गुलाबजामुन मी बनवून घेणार आहे सुरुवातीला। आता इथे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। आता मी गॅसवर थोडंसं गरम तेल झालेलं आहे, तर जेवढे बसतील ह्या तेलामध्ये तेवढे गुलाबजामुन सोडून घ्यायचे। गॅस कमीच ठेवायचे सुरुवातीला, तर त्यामुळे आतमधले जे कच्चा भाग राहणार नाही। आता इथं जेवढे बसतील एवढे गुलाबजामुन मी टाकून घेतलेले आहेत। तर आता मी थोडासा गॅस मोठा केलेला आहे। 10 ते 5 मिनिटानंतर आता गुलाबजामुन पलटून घ्यायचे। आता याला एकदम काळपट रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। त्यामुळे आतपर्यंत छान असं तळतेत गुलाबजामुन यामुळे। आता गुलाबजामुनचा रंग एकदम छान असा डार्क झालेला आहे। आणखीन थोड्या वेळ मी असंच तळून घेणार आहे, 1 मिनिटभर।
आता इथं गुलाबजामुन एकदम छान असे तळून झालेले आहेत. आता मी काढून घेणार आहे. तर या पद्धतीनं सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे. गुलाबजामुन टाकत असताना पाक गरम असावा, त्यामुळं आतपर्यंत पाक जातो. आणि झाकण ठेवायचे गुलाबजामुन टाकल्याबरोबर. आता दुसरे गुलाबजामुन पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तळलेले आणि एकदा चमच्यानं असं मिक्स करून घ्यायचे. गरम गरम टाकल्यामुळं एकदम छान असं पाक शेवटपर्यंत जातो. आता इथं सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहेत आणि एकदम छान असे तयार पण झालेले आहेत. रंग बघू शकता एकसारखा गुलाबजामुनला आलेला आहे. आणि असंच झाकून ठेवायचे 1-2 तास. आता 2 तासानंतर तुम्हाला गुलाबजामुन दाखवते. अजिबात ह्याच्यामध्ये पाक दिसत नाही, सर्व पाक ह्या गुलाबजामुनमध्ये गेलेला आहे. आता मी काढून दाखवणार आहे तुम्हाला. तर एकदम मऊ असे झालेले आहेत, रसरशीत गुलाबजामुन तयार झालेत. तर तुम्हाला एक काढून दाखवणार आहे. एकदम छान असे मऊ झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.